ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। अभ्यास 11वा आपण प्रवेश करत आहोत. चतुर्थी विभक्तीचा या ठिकाणी विचार करणार आहेत. आपण सर्वनाम आधीच तीन लिंगांमध्ये पाहिलेलं आहे. सह रामः, सा सीता, तत् वनम. सह पुल्लिंग, सा स्त्रीलिंग, तत् नपुंसकलिंग. मग एकदा का तुम्हाला सह कळालं, सह तौ ते, तुम्ही म्हणू शकता कह कौ के, यह यौ ये, सर्वः सर्वौ सर्वे, कुठलंही सर्वनाम तुम्ही म्हणू शकता. एकदा का तुम्हाला कळालं सा ते ता हा, तुम्ही म्हणू शकता या ये या हा, का के का हा, सातही विभक्त्यांमध्ये. एकदा का तुम्हाला कळालं तत् ते तानी नपुंसकलिंग सर्वनाम आहे, तुम्ही म्हणू शकता यत ये यानी, किम के कानी, सर्वम सर्वे सर्वाणी. ठीक आहे. सर्वनाम आपण आधीच नपुंसकलिंगामध्ये पाहिलेलं आहे. चतुर्थी विभक्तीचा आपण काय करूया, अजून थोडासा विचार करूया. चतुर्थी विभक्ती अ, खालील काही क्रियापदांमध्ये होते. म्हणजे आपण जसं आधी उपपद पाहिलेलं आहे, म्हणजे काय, नमः आलं की काय होणार, चतुर्थी विभक्ती होणार. आता चतुर्थी विभक्तीचा अर्थ काय खरं तर, काहीतरी देण्याची क्रिया होत असेल, संप्रदान. चतुर्थी विभक्तीचा अर्थ काय, संप्रदान. म्हणजे काहीतरी देण्याची क्रिया होत असेल तर जो घेणारा आहे त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे. पण काही ठिकाणी घेणारा नाही, पण चतुर्थी विभक्ती झालेली आहे, त्याला कारण आहे उपपद. पुन्हा हे वाक्य बोलतो, लक्षात ठेवा. चतुर्थी विभक्ती जो घेणारा असतो त्याच्यात होते. म्हणजे राम लक्ष्मणाला जर धन देतोय तर लक्ष्मणाची चतुर्थी विभक्ती होणार. का तर राम देतोय आणि लक्ष्मण घेतोय, घेणाऱ्याची चतुर्थी. कारण की संप्रदान. पण काही ठिकाणी संप्रदान नसताना, घेण्याची क्रिया नसताना, घेणारा नसताना सुद्धा चतुर्थी होते. का होते तर हे उपपद आल्यामुळे. बघा, आता आपण ते चतुर्थी विभक्ती कुठल्या कुठल्या क्रियापदांमध्ये होते ते पाहूया. बरेच दिलेलेत, अर्धे आपण पाहूया आणि लक्षात ठेवूया. खूप सारं करण्यापेक्षा थोडंसं आपण पाहून ते लक्षात ठेवूया, ते वापरूया. कुप नावाचा धातू आहे, कुप मूळ धातू, आणि तो आहे चतुर्थ गणातला. कुप नावाचा धातू आणि तो आहे चतुर्थ गणातला. आणि चतुर्थ गणातला म्हणजे आपण त्याला सध्या म्हणूया चौथीच्या वर्गातला. मग जसा पठचं पठती होतं तसं कुपचं कुपती होतं का, नाही होत. त्याचं होतं कुप्यती. कारण की हा चतुर्थ घनातला धातू आहे म्हणून याला विकरण लागतं य. आता जर तुमचं पूर्वीचं लक्षात असेल, मूळ धातू, विकरण, प्रत्यय, तर तुमचं लक्षात येईल. जरी लक्षात नसेल तर कुप कुप्यती असं लक्षात ठेवा. रागवणं, या कुप शब्दावरूनच कोप हा शब्द आपल्या ऐकण्यातला आहे. कुपकुप्यती म्हणजे काय, रागावणे. मग ज्यावेळी कुप्यती धातू वापरला जातो त्यावेळी ज्याच्यावर रागावल्या गेलेला आहे त्याची चतुर्थी विभक्ती होती. उदाहरणार्थ बघा, आई आहे, अंबा, सीता. आई मुलावर रागवते,
बालक आहे. आणि कुप्यती म्हणजे रागाव. कुप्यती, आई मुलावर रागावते. मग कुप्यती हा धातू आल्यामुळे ज्याच्यावरती रागावलेली आहे त्याची होणार चतुर्थी. रामची चतुर्थी रामाय, म्हणून बालकची चतुर्थी बालकाय. अंबा बालकाय कुप्यती. सोपं. आता याच्या उलट जर आपण केलं तर मुलगा आईवर रागवतो. मग आंबा शब्द अंबाय नाही होणार, कारण की आंबा आकारांत शब्द आहे आणि तो चालणार सीतेसारखा. सीता शब्दाची चतुर्थी विभक्ती सीतायै. तसं आंबा शब्दाचं होईल अंबायै. आणि कुप्यती आहे असंच राहणार, कारण की एकच मुलगा आहे. कुप्यती. आता हे झालं आकारांत शब्द. आता इकारांत पण आपण पाहूया. बघा, भक्त मुद्दामून वेगवेगळे विभक्ती घेतो, नाहीतर आपलं काय डोक्यात असतं, बालक बालकाय, आंबा आंबाय, हरे आपण सगळ्यांना रामसारखंच चालवतो चुकून न कळत. भक्त हरये कुप्यती. भक्त काय करतो, हरीवर भगवंतावर रागावतो. मग आता हरये का झालं, कारण की हरी शब्द इकारांत असल्यामुळे तो चालतो वेगळा. हरये कुप्यते. बघा, शिष्य कुप्यती. शिष्य शिष्य गुरवे कुप्यती. शिष्य काय करतो, गुरुवर रागावतो. आणि गुरु शिष्यावर असेल तर गुरुहु शिष्याय कुप्यती. मुद्दामून मी चारही यांच्यामध्ये तुम्हाला चालून दाखवलेले आहे. कुप्यती धातू ज्यावेळी येईल त्यावेळी ज्याच्यावर रागावलेला आहे त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. मग सगळीकडेच रामासारखी रामाय होईल का, नाही. ज्याप्रमाणे शब्द आहे त्याप्रमाणे त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे. बर, मग आता पुढे काय, अजून असा कुठला धातू आहे, याच प्रकारचा धातू आहे. त्याचं नाव आहे, त्याचा मूळ धातू आहे क्रुध. क्रुध. आणि क्रुध शब्दावरूनच आपला शब्द आलेला आहे क्रोध. बघा, क्रुध. मग हा सुद्धा चतुर्थ गणातला धातू आहे. त्याचं होतं क्रुध्यती. सेमच चालणार आता, काहीच फरक नाही. फक्त मी कुप्यतीच्या ऐवजी काय म्हणणार, क्रुध्यती. आता मी काय करतो, मुद्दामून क्रुद्धती. बहुवचन करतो, कारण की आपण बहुवचनामध्ये बघितलं नाही जास्त म्हणून. बघा, अंबा आई अनेक मुलांवर रागवते. मग रामचं होतं रामेभ्य, बालकचं होईल बालकेभ्य. मग कुप्यती बहुवचनात जाईल का, नाही. का नाही, अहो कर्त्यानुसार क्रियापद असतं. हा बालकेभ्य चतुर्थी विभक्ती, चतुर्थी विभक्ती काय करता नाही, म्हणून इथं कुप्यंती होणार नाही, क्रुध्यंती होणार नाही, क्षम्यता, क्रुध्यंती. क्रुध्यंती. बघा, आता अंबायै याचं आपण बहुवचन करूया. क्रुध्यंती होणार नाही, क्रुध्यती होईल, कारण की कर्त्यानुसार क्रियापद. आता बघा, मुलगा आईवर रागवतो. मग सीता सीताभ्य, अंबा अंबाभ्य. अंबा आई आईवर रागवतो, इथे सुद्धा बहुवचन होण्याचं काही कारणच नाही. अहो पण जास्त मुलांवर रागवते, अहो रागवणारा एकच आहे, कर्त्यानुसार क्रियापद, आमचं ठरले आधीच. भक्त हरये. आता हरीची चतुर्थी मी तुम्हाला सांगितलं एकदा, की सगळ्यांची चतुर्थी काय बघा, अंबा अंबाभ्य, हरी हरिभ्य. फक्त बालक शब्दाचेच जरासे वेगळे रूप आहेत. गुरु. बघा, शिष्य गुरवे कुप्यती. शिष्य गुरूंवर रागवतो, तर शिष्य गुरुभ्य. काय तुम्हाला करायचंय, फक्त भ्य लावायचंय. तृतीय असेल तर भीही लावायचे, असं सोपं सोपं. क्रुध्यती. मग आता
पुढे आपण वळूयात तिसऱ्या टप्प्यात. त्याचा आहे दृह. इथपर्यंत ठीक आहे. आता आपण बहुवचन सुद्धा पाहिले पहिल्यांदा. तर आता पुढचा धातू आहे दृह आणि हा सुद्धा चतुर्थ गणातला आहे. दृह. दृह त्याचं होतं दृश्यती. का? तर चतुर्थ गणातला धातू आहे आणि चतुर्थ गणातल्या धातूला य नावाचं विकरण लागतं. प्रथम गणातील धातूला अविकरण लागतं. जसं पठचं होतं पठती. पण या ठिकाणी य विकरण लागतंय म्हणून दृश्यती, कुप्यती, क्रुध्यती असे रूप बनतात. याचा अर्थ काय होतो? द्वेष करणे. द्रोह याच्यावरून द्रोह शब्द झाला. आणि देशद्रोही म्हणजे देशाचा द्वेष करतो. म्हणजे राहतात भारतात पण पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवतात. ह्याला काय म्हणतात? द्रोह. किंवा भारतातली माहिती वेगळ्या देशांना पुरवतात त्याला काय म्हणतात? द्रोह म्हणजे द्वेष करणे. कुप्यती वगैरे सोपं होतं म्हणून त्याचं मराठी ट्रान्सलेशन लिहिलं नाही. बघा, आता आपण वाक्य थोडेसे बदलूया. द्वेष करतो. दृश्यती, नॉट दुष्यती. दुह्यतीचा अर्थ वेगळा आहे. दृश्यती. अं, कारण की हे सगळे चांगले आहेत, गुरु शिष्य मालक वगैरे. हा. अ दृश्यती. राक्षसः राक्षसः देवाय दृश्यती. ज्या ज्या वेळेला दृश्यती धातू येईल त्या त्या वेळेला चतुर्थी विभक्ती होणार आहे. अर्थ काय होईल? राक्षस देवाचा द्वेष करतो. राक्षस काय करतो? देवाचा देवाचा द्वेष करतो. द्वेष करतो. दैत्य हा सुद्धा आपण शब्द पाहिलेला आहे. ठीक आहे. बघा, पुढे आपण पाहूया. नृपः. विसरू नका. नृपः राजा काय करतो? तर राजा महिलायै. नाही ना, असं नको वाक्य. नृपः एखादा स्त्रीलिंग शब्द. हा. ओके. राजा अं, बकरीचा अजायै असं आता आलं डोक्यात. अजायै दृश्यती. बकरीचा द्वेष करतो. एक स्त्रीलिंग घेतलं. दृश्यती. ओके. राजा. नरह माणूस काय करतो? मुनीचा द्वेष करतो. दृह्यती. एखादा संन्यासी दिसला त्यांना वाटते काय घरदार सोडून हे करतायत. नरह माता मुनये. मुनीचा द्वेष करतो. दृश्यती. पशु. अ मानवः मनुष्य. पशवे दृश्यती. सोपं आहे. एवढे चार चार उदाहरणं दिल्यावर लक्षात यायला पाहिजे. नाही आलं तरी सुद्धा विचारा. काय केलंय मी? मुनी शब्दाची चतुर्थी कवीचं होतं कवये म्हणून मुनीचं केलं मुनये. एवढंच. दृह्यती द्वेष करणे. मग कुप्यती, क्रुध्यती, दृश्यती हे जर धातू आले तर काय करायचंय आपण? चतुर्थी विभक्ती करायची. कोणाची? ज्याचा कोणाची? द्वेष केला जातो, ज्याच्यावर रागवलं जातं, ज्याच्यावर क्रोध व्यक्त केला जातो त्याची. मग आपण त्याची. ह्याच्यासारखा अजून एक दोन आहेत बरं का असेच. तर ते सुद्धा पाहूया. आता इथे नाही लिहू शकत, खाली लिहितो. ईर्षती. हे सगळे शब्द आपल्या मराठी सुद्धा आहेत. ईर्ष. ईर्ष ईर्ष्या करणे. चतुर्थ गणातला धातू आहे म्हणून त्याचं होणार ईर्षती. म्हणजे पुन्हा काय? ईर्षा म्हणजे द्वेषच करणे. ईर्षती. आता एक एकच वाक्य लिहिणार आहे, चार चार नाही.
आता सहतवतेचे आपण लिहूया, ठीक आहे. सा ती तस्मै त्याचा किंवा त्यास ईर्षिते किंवा ईर्ष्या करते. ईर्ष्यती. सा तस्मै ईर्ष्यती. त्याचा ती काय करते? द्वेष करते. मग सह शब्दाची चतुर्थी झाली. का झाली? ईर्ष्यती धातू आलेला आहे म्हणून. का बरं झाली तरी सुद्धा? कारण की उपपद त्यांचे आपल्याला काय करतायत ते युसेजेस, त्यांचे वापर आपल्याला सांगतायत. ईर्ष्य त्याचा द्वेष करते. अजून एक आपण करूया. सह तस्यै सह तस्यै ईर्षती. तो तिचा द्वेष करतो. ईर्ष्यती. आता ईर्ष्यती आल्यामुळे झालं तस्यै. तस्यै हे स्त्रीलिंगाचं रूप आहे, चतुर्थी विभक्ती. सह तौ ते तं तौ तान तस्मै. सा ते ताः तस्यै ईर्षती. आणि याच प्रकारचा चौथा जो धातू आहे त्याचं नाव आहे असूयती. असूयती. मग संपले. एवढे चारच, पाचच आपण बघायचे. कुप्यती, क्रुध्यती, दृश्यती, ईर्ष्यती, असूयती. ठीक आहे. असूयती म्हणजे काय? असूया म्हणजे पुन्हा द्वेष करणं. पण याला अजून चांगल्या प्रकारे सांगितलं जातं आपल्या परंपरेमध्ये. द्वेष करणं, असूयती फक्त द्वेष करणं नाहीये. चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा वाईट गोष्ट पाहणं, त्याला म्हणतात असूया. म्हणून दत्तप्रभूंच्या पत्नींचं नाव अनसूया. अनसूया म्हणजे त्यांना वाईटात पण वाईट दिसत नाही. चांगल्यात तर दिसतच नाहीत वाईट. म्हणजे गुणांमध्ये दोष पाहणं, याला काय म्हणतात? असूया. द्वेष. द्वेषच अर्थ आहे द्वेष पाहणं, द्वेष करणं. पण कशाचा? चांगल्या गोष्टींचा पण. समजा एखाद्याने गाडी घेतली तर त्या चांगल्या गाडीमध्ये पण काय गाडी घेतली? एखाद्याने घर बांधलं तर अजिबात त्याला चांगलं म्हणायचंच नाही. चांगलं असलं तरी त्याला काय म्हणतात? असूया. भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये सांगतात की हे ज्ञान मी तुला का सांगतोय. अतिशय रमणीय विषय आहे. हे तुला मी बहुमूल्य असणार राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखम कर्तुमव्यम असं असणारं ज्ञान, जे पवित्र आहे, शुद्ध आहे, पावन करणार आहे, असं पवित्र ज्ञान तुलाच का सांगतोय? भगवंताने शब्द वापरलेला आहे अनसूयवे. तू कधीच चांगल्या गोष्टींमध्ये वाईट पाहत नाहीस, म्हणून मी तुला सांगतोय. हा अतिशय महत्वाचा गुण आहे, चांगल्यामध्ये वाईट न पाहणं. आणि वाईटामध्ये वाईट पाहू शकतो, त्याला विवेक म्हणू शकतो आपण, पण चांगल्यात वाईट न पाहणं याला असूया असं म्हणतात. मग ज्या ज्या वेळेला हा असूयती, द्वेष करणे असाच त्याचा अर्थ आहे, त्या त्या वेळेला काय होणार? चतुर्थी विभक्ती होणार. बघा मग आता कोण कोणाचा द्वेष करतो? अ हम्म. मनुष्य, माणूस, मनुष्य, पण अजून काही शब्द पाहिलेलेच नाहीयेत ना. मनुष्य कवये असूयती. असूची सु दीर्घ आहे, असूयती. माणूस काय करतो? कवीचा द्वेष करतो. म्हणजे चांगल्या कवितेमध्ये पण म्हणतो काय लिहिलंय, ह्याच्यापेक्षा नसतं लिहिलं तर बरं झालं असतं. कवये असूयती, असूया करतो. दत्तप्रभूंच्या नाही हो. कौरव पांडवांचा द्वेष करतात. हा, अनसूया हे कोणाचं नाव आहे बरं? दत्तप्रभूंच्या नाही, अनसूया त्यांच्या दत्तात्रयांच्या आईचं नाव. आईचं नाव आहे. हा, हा, आईचं नाव. ओके. कौरवाः पांडवेभ्यः असूयन्ति.
कौरवा हा बहुवचन असल्यामुळे या ठिकाणी झालं असूयंती. तर आपण यस विनंती. 5 क्रियापद पाहिले. कुप, कृत, द्रुह, ईर्ष्य, असूयती. हे सगळे आल्यानंतर काय होणार आहे? चतुर्थी चतुर. विभक्ती होणार आहे. ओके. आपण बाकीच्यांचे जास्त हम्म. उदाहरणं नाही पाहिले, पण ठीक आहे, तुम्हाला कळालेलं आहे. अजून आपण प्रॅक्टिस केल्यानंतर कळून जाईल. आता या पाठामध्ये शेवटचा पॉइंट, कुठे कुठे चतुर्थी विभक्ती होते ते आपल्याला सांगतात, किंवा चतुर्थीचाच अर्थ कसा दाखवायचा सांगितल्यानंतर कळेल तुम्हाला. रामाय म्हणजे काय हो? रामासाठी. बरोबर. रामाय, रामासाठी. सीताय, सीता, सीतेसाठी. थांबा, सीतायै, सीतेसाठी. मग आता आपल्या संस्कृतमध्ये हे रामासाठी, सीतासाठी हेच बोलण्यासाठी वेगळे 2 प्रत्यय आहेत, ज्यांचा अर्थ चतुर्थी विभक्तीमध्ये होतो, चतुर्थी विभक्ती सारखा होतो. नाही कळालं? ठीक आहे, बघा. आता मी या ठिकाणी 2 शब्द लिहितो. ते 2 अव्यय जर तुम्ही लावले तर त्याचा अर्थ चतुर्थी विभक्ती सारखाच होणार आहे. बघा, अर्थ हा शब्द आहे अर्थम. त्याचा अर्थ काय होतो अर्थमचा? साठी. मग आता मी राम लिहितो बरं का. रामार्थम. या रामार्थमचा अर्थ काय झाला? रामासाठी. रामासाठी. म्हणजे ही रामासाठी. संस्कृतने केलेली सोपी व्यवस्था आहे, की रामायण असेल लक्षात राहत, फक्त ते नाव घ्या आणि त्याला अर्थम लावून टाका. भोजनार्थम, हम्म. खाण्यासाठी. क्रीडनार्थम, भोजनासाठी खाणे. या. हम्म. पचनार्थम, बनवण्यासाठी. दर्शनार्थम, दर्शनासाठी. मग रामाय याच विभक्तीचा तसाच अर्थ प्रकट करणारा दुसरा अव्यय कुठला आहे? अर्थम. आता अर्थ. सीतेसाठी सांगायचं असेल तर किमर्थम तसंच का मग? किमर्थम म्हणजे कशासाठी असं पण कशासाठी? हो, किमर्थम. हो. हम्म. मग सीताचं कसं होणार? सीतार्थम. तर्थम. सीतार्थम. ओके. सध्या एवढंच ठेवा. खेलनार्थम, खेळण्यासाठी. हम्म, खेळण्यासाठी. ओके. तशाच अर्थाचा शब्द दुसरा आहे कृते. कृतेचा काय अर्थ आहे? साठी. मग तुम्ही रामाय म्हणा किंवा रामार्थम असं म्हणा, किंवा जर तुम्हाला कृते लावायचं असेल तर एक त्यांनी अट आपल्याला घातलेली आहे, त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची. ऐका ऐका, त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे काय? राम शब्दाची षष्ठी रामस्य कृते. मग अर्थ काय होईल? अर्थ होणार चतुर्थीचाच. मग षष्ठी का केली? तसा त्या कृते या शब्दाचा नियम आहे. कृते आल्यानंतर षष्ठी विभक्ती तुम्हाला करायची. रामस्य कृते म्हणजे रामासाठी. अध्ययनस्य कृते म्हणजे अभ्यासासाठी. अद- साठी. देशस्य कृते देशासाठी. सैनिकस्य कृते सैनिकासाठी. जलस्य कृते जलासाठी. वस्त्रस्य कृते वस्त्रासाठी. मग तुम्ही एकच चतुर्थी विभक्ती अर्थ सांगणारा शब्द अजून 2 प्रकारे म्हणू शकता. रामाय, रामासाठी. रामार्थम, रामासाठी. रामस्य कृते, रामासाठी. रामस. मग आता इथं कसं येणार? सीतास्य येणार का? सीत नाही. नाही, म्हणून आधी नाही. सांगितलं सीतायाः कृते म्हणजे सीतेसाठी. मग काय होतं जेव्हा आपण लिहायचा प्रयत्न करतो काहीतरी, मग त्यावेळी नेहमी चतुर्थी चतुर्थी वापरण्यापेक्षा सीतार्थम, सीतायाः कृते असं आपण वापरू शकतो. कधी कधी विभक्त्या आठवत नसतील,
फक्त अर्थम लावा, अर्थ चतुर्थीचा होऊन जातो. ग्रामार्थम, रामार्थम, सीतार्थम. कधी कधी फक्त षष्ठी करा, जरा तुम्हाला अवघड करायचं असेल तर. रामस्य कृते, सीतायाः कृते, हरेः कृते, हरीसाठी. अशा प्रकारे हे आपण. ते आलं की समजायचं, जरी ती षष्ठी असेल तरी ती हा, चतुर्थी विभक्ती आहे. कारण की ते कृते पाहिजे कोणाकोण. आणि अर्थ यांचा अर्थ काय आहे, किंवा अर्थम आणि कृते साठी. यांचा अर्थ साठी आहे. एवढं लक्षात ठेवा. साठी. साठी. मग आपण काय पाहिलं? अं, कुप्यती. कुप्यती, क्रुध्यती. क्रुध्यती. अरे, बोला. क्रुध्यती, कुप्यती, दृह्यती, अँड द्रुहती. दृह्यती. दुहती नाही, त्याचा अर्थ वेगळा होतो. द्रुह्य. हो. दृह्यती, ईर्ष्यती, असूयती. हे क्रियापद पाहिले. असं येते. आणि अर्थम आणि कृते याचा देखील आपण उपयोग चतुर्थी विभक्तीमध्ये कसा करावा ते आपण पाहिलं. मग आता या पाठातील अजून काही क्रियापद राहिलेले आहेत. ते आज न घेता एक संधीचा नियम आपण पुन्हा आरामात व्यवस्थित पाहूया. लगेच सगळ्यांनी जॉईन व्हा. बघा, सर, असूयती, हा बोला बोला. अर्थमचा आपण साठीसाठी जसा उपयोग करतो तसं चतुर्थीमध्ये साठी आणि ला पण असतं ना? तर ला हा साठी पण उपयोग करू शकतो का? हा करू शकतो ना? हा शक्यतो प्रयोजन या अर्थामध्ये, म्हणजे रामासाठी जातो. मग राम काय झाला, प्रयोजन हम्म. झाला. असं आपण प्रयोजन. मागच्या पाठामध्ये सुद्धा पाहिलं होतं. ज्या ज्या ठिकाणी प्रयोजन असतं त्या ओके. वेळेला सुद्धा आपण चतुर्थी वापरतो. आता रामाला, चतुर्थी. रामार्थम भोजनम आनयामी. रामाला भोजन जेवण आणतो, असं पण म्हणू शकतो. ला किंवा साठी. म्हणू शकतो. साठी साठी. जास्त वापरलं ओके. जातं म्हणून आपण साठी घेतलेलं आहे. हा. एवढं साठी शुद्ध घेतलं. आपण नाही बोलत की रामास जेवण आणतो. खरं तर हम्म. सला ते सलाना ते यायलाच पाहिजे, पण आपण नाही बोलत तेवढं शुद्ध. काही हम्म. भागांमध्ये पुण्यामध्ये बोललं जातं. ठीक आहे, जॉईन करा जो एक जिथं संधी. जास्त योग्य होतं तिथे तो वापरायचा. हा, आपल्या बोली भाषेत आपल्याला काय करायचंय, हा. बोली भाषा संस्कृत करायची. मग त्या संस्कृत. ठिकाणी योग्य आहे. ओके. ओके.